भाई जो मस्त जिंदगी चालू છે મની જવે પટીન તવે ઉઠો જવે પટીન તવે જપી જાઓ જવે પટીન તવે ખાઈ લ્યો જવે પટીન તવે શાળામાં જાઓ ધીંગાણા કરો મજાની લાઈફ. बस बस आता घरा होई तू आराम. आज तरी लवकर उठी जाईल. काय वेगे जपान सारखा भूकंप जाईल का आपल्याकडे लवकर उठाले. अरे गण्या तुले पाहुणे येवायत देखाले लवकर उठी जाय. पाहू ना का बरं मी काय सर्कस ना माकडे का मला देखाय ना आता. अरे किळा पडेल दुकाना पोरीसवाला पाहुणे येणार तुला देखाले. लगीन करणं नाही का तुले कितना दिन कोर राहशी तू अजून. लगीन करणं नाही का अजून तू सांगे राहिनी का विचार राहिनी मला तर काही करणं नाहीये. काय करणं नाहीये मग दल्लावशी तर करशी का लगीन. तुला दल्ला दिकरा नो का मी. अर्धा महिना तर उई तू आत्याने करावं तर कवय करशी. आणि कितला दिन आहे तर काढत तुला आते आम्ही तुना तुना संसार देखणं तू आते. नाही हो माडी तुम्हाला चुकीने समजे राहिनी मला जॉब भेटले तर लागू दे पगार पाणी कमावू दे. अरे गण्या बेटा 10वी मा 3दार फेल होई गया तू 12वी मा 2दार फेल होई गया BSc मा 2दार लटकी जायले अजून ते वहीच राहणार तुन. जसं तुन शिक्षण निसताना चालू आहे ना तसं तुन लगीन बिकट होता पण मधमा. आई वडील मग पाहून असले ते काही ना कोणतं लगीन जमी गेला ना म्हण. लगीन 108% जमीन. ओ म्हणा बापरे एवढा आत्मविश्वास. तेच तर. एवढा हाय आत्मविश्वास ना कारण सांग मला. काही नाही रे बेटा ती पोरनं पहिलं लगीन मोडी जाईल शे हे दुसरं शे आणि पोरना बाप तुना बापना मित्र शे. बाई पागलो झालेत मग तुम्ही लोके म्हणजे तुम्ही फर्स्ट हँड मॉडेलले सेकंड हँड मॉडेल चिपकडे राहण्यात का. ते ना जिम्मेदार तूच शे बेटा 35 मा असंच भेटून तुले. उद्या मारव माडी मारे मना दोस्ती शे वेले बोलू दे. गाव मा बटा पोरे कुवारा फिरणार बरं का. तुले लिखितेस मी कोरा कागदवर तुना मित्र नाहीच म्हणतीन. तू जाते भाई आडी डोकं नको म्हणा दे. 12 वाजेला रेडी राहायचो बरं का. भाई ना मला काही समजा राहणार नाही भाऊ या जिंदगीना ग्रह मला एकदम कस का बदली आहेत. डायरेक्ट राहू केतू आणि शेनड्याकला एक लाईन मोब आहेत चर्चा तर करी देखो चिन्याशी काय म्हणूस तर देखो. चलती का नाम जिंदगी बोल गण्या. अरे चिनू दादा फ्री आहे का भाऊ. अरे फ्रीज आहे ना अहो जन्म मी तुम साठीच कथा आहे तू. अरे तू कथा आहे ते सांग. अरे मी तर आपला कट्टावर राहस ना बोलू मी. हा तर पण लगेच काय रे गाणे तुला तोंड वावरना बैल लागत का भाऊ यायले. अरे खुशी मी बाई गुड न्यूज आहे भाऊ मला देखाले पाहुणे राहत मन लगीन जमीचे. वा 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 गणेश शेठ कॉंग्रॅच्युलेशन. हो काकाना लगीन कराणं का नाही कराणं ते विचारासाठी मेले आडे न मत काय शे. जाऊ दे रे मन मत ऐकीसन काय करशील तू. सांग ना दादा ते का तुला पाय पडू का. देख भाऊ लोकसले मरानंतर यम देखस पण जले जित्ता असताना यम देख नावेन त्यांनी लगीन करल्यो. पण लोके म्हणतस लगीन म्हणजे सुखाचा लाडू. देख भाऊ लगीन म्हणजे आयुष्यभरनं फ्रीडमवर जेल. तुला सांगा सुख फक्त 8 दिन 10 दिन 12 दिन 1 महिना टेकस बस. 1 महिना बायको राजनी राणी बनी रास नंतर तीच राणी यमराणी बन जास. नंतर नुसतं टेन्शन रास मग जाय बाजार मा कांदा लइये लहसुन लइये टमाटा लइये बटाटा लइये पीठ डायल जाय मेडिकल मा जाय गोळ्याले वाले. कट लॉंग टू शॉर्ट तुझी जिंदगी गदड्यासारखी होईल. हुकुम मेरे आका. अरे चिन्नू दादा करून टाक लग्न. शादी इज इक्वल टू लड्डू. जो खाए पछताए जो ना खाए वो भी पछताए फिर खा के पछता लो. ओ चंपडी का ना तू कथा नुना मत एकदम आमना मा काय रे मत मा टर टर का करा ना तू सांगा का मी. आता मला सांग तुम मायनी वागणूक कशी तुम बाप संगे. आमच्या घरात कुत्र्याला इज्जत आहे पण माझ्या बापाला इज्जत नाहीये. सोच लो ठाकूर मला असं काबू वाटलं ना तुला अजून काहीतरी सांगणे. नाही रे भाऊ ते पोरनं पहिलं लगीन मोडी जायचे म्हणे आता दुसरं लगीन होईन मन सांगे मग. ओ म्हणा बाप सुखाचा लाडू ही कन्सेप्ट तुझ्या लग्नात काम नाही करणार बरं का. अरे चिन्नू दादा त्याला 25 मध्ये अशीच पोरगी भेटीन. अरे सॉरी पोरगी नाही बाई. चंपू तू नाही जाय बरं आडिंग नाही तर खाली फुकट डोहाय जायशी. हो दादा चिन्या तू पण ये भाऊ पोरद्या कार्यक्रम मा 2-4 प्रश्न विचारले मना करते. पाहुणे तुमले यावं मागे त्रास नाही होणार ना. बाई काय जमा नाही झाले भाऊ पोरवाला पोरसले काय राहणार.
तुम्ही विचारताय सांगताय का टोमना मारताय का हो आवश्य का तुम्हाला पोऱ्या नाही जो मारवाडा समजा नंबर वाढी गेला बरं चष्मानं बाबले दे की पोरांना अंदाज नाही लागला का तुमले अच्छा तुम्ही बाजू आहे का चला मग सांगा तुमच्यासाठी काय काय मागडू देखा साहेब आमना कसं आहे सीधी बात नो बकवास ओके मला एक प्रश्न आहे तू का प्रश्न विचारा ना लगीन तुला करणे का तुम्ही बाजूवाला करणे पोऱ्या मुक्का तर नाही ना नाही हो कसं ना मुक्कान बिक्का गण कडक आवाज आहे म्हणा कसं रास ना बैठक मा बट असले प्रश्न विचारायला अधिकार रास चला मग पटापट विचारा टाइम नाही म्हणपा अहो प्रश्न मला पोरले बरं का तुमले स्वयंपाक बनवता येस का मग येतो ना स्वयंपाक 2 मिनिटात स्वयंपाक बनवून टाकते मी क्या बात आहे बेटा काय बनवते तू 2 मिनिटात मॅगी आणि दुसरं काय पाणी गरम करणं काय आणि मॅगी बनवणं काय एकच आहे आणि समजलं का मॅगी खाणे पडेल तुला मग रोज माझा प्रश्न पोऱ्याला आहे बरं का तुमले काय जमस माले का बनायल स्वयंपाक पोटभर खावले जमस अय्या रानडुक्कर बी पोटभर खासूस ते मग काय बटा खातस रानडुक्कर म्हणू काय रानडुकरीन म्हणू काय तुमनं काय शिक्षण व्हायले मला PhD ने लास्ट इयर चालू शे गैर शिक्षण व्हायले तुमनं शिक्षण बी सांगी द्या ना हे ना काय शिक्षण शे वाचता लिखता अजून काय पाहिजे हो डर या तुम्हाला नका बोल ना तुला प्रश्न विचारा का चुबाट ना थोबाड बन ठेवून ना मला BSc लास्ट इयर चालू आहे तेव्हा काय इथले का हो मुलाची पप्पा तुम्ही तर परिचय पत्रिकेमध्ये लिहिलं होतं की मुलाचे उच्च शिक्षण झाले म्हणून हा मग काय लास्ट इयर म्हणजे झालंच आहे ना हो दादा उच्च शिक्षण म्हणजे मास्टर डिग्री बॅचलर बी होईल ना पुरी पाठी देखा ते जे शे ते आपण लगीन बैठक ठेलचे लग्न फिक्स करायसाठी मग काय ते तुम्हाला निर्णय दे टाका लवकर काय निर्णय देऊ तुमले काही ठिकाण नाही अडे पोऱ्या मा पोऱ्याना मी तर इथला शहाणा शे मग तुम्हाला पोऱ्या बी तसाच होईल संगत निरंगत मला बी काही इंटरेस्ट आहे तुम्हाला पोर मला लगीन करायले ओ शेमड्या मला बी काही इंटरेस्ट नाही ना इथला काय तय करा ना म्हणजे आमले चुबट ना म्हणजे आमले तुम्हाला घर बलायचं ना आमना अपमान करा तुम्ही मग जशी तुम्ही आमनी पूजा करा ना चला निघा लवकर 2 मिनिटं बी थांबा न्याडे होयच नाही की राहू मी लगीन ना बैठक मा इज्जत ना पंचनामा करा तुम्ही अरे हो घरी आता मित्राला आवडणार आहे पोऱ्यान शिक्षण नाही पोऱ्याला जॉब नाही मित्र डामऱ्या तू निंगरे हो तुम्ही पोर तर दुनिया भरी शाने कोणी लगीन करा यांची दे कसे तुमले आधे वधू भर मॅडम मा तुमनं नाव नाही खराब करते जात बोलले जात राम राम तू सांगितलं होतं ना रे हो चिन्या लोक लय जो खबर राहायची तू थांबतो आता धन्यवाद चिनू दादा तुम्ही मला वाजाडली काय वाजाडली रे तो चिप्पट तोंड्या निस्ती इज्जत काढी घ्या म्हणे आडे यानं पुढे नको बोलावतो मला मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का व्हिडिओ आवडला नवीन तर